मुखेड तालुक्यात काल रात्री झालेल्या रिमझिम पाऊस आणि विजांच्या कडकडाटात डोंगरगाव येथील शेतकरी किशनराव भुजंगराव व्यवहारे यांच्या गोठ्यावर वीज कोसळून मोठी दुर्घटना घडली। या दुर्घटनेत त्यांच्या 4 गायी आणि 2 वासरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। डोंगरगाव मध्ये 7 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे 8:30 वाजता ही दुर्दैवी घटना घडली। शेतकरी किशनराव भुजंगराव व्यवहारे यांच्या शेतातील गट क्रमांक 152 मधील गोठ्यावर वीज कोसळल्यामुळे अचानक आग लागली। या आगीत 4 गायी आणि 2 वासरांचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली। जनावरांच्या मृत्यूसोबतच गोठ्यात ठेवलेले शेती उपयोगी साहित्य देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडले। यामध्ये 20 PVC पाईप, स्प्रिंकलर सिस्टीम आणि फवारणी पंप पूर्णपणे जळून खाक झाले, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। घटनेची माहिती मिळताच 8 सप्टेंबर रोजी महसूल अधिकारी SD देवापूरकर, पशुवैद्यकीय अधिकारी प्रणिता पेंडकर आणि स्थानिक सरपंचांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला। पंचनाम्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला असून शेतकरी किशनराव व्यवहारे यांनी प्रशासनाकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी केली आहे। डोंगरगाव या ठिकाणी वीज पडून आखाड्याचा पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे आणि यामध्ये 4 गायी आणि 2 वासरे पूर्ण जळून खाक झाल्याची घटना घडलेली आहे। तर या घटनेबद्दल कशा प्रकारे घटना घडली आहे आणि यामध्ये काय काय नुकसान झाले याबद्दल आपण शेतकऱ्याकडून माहिती जाणून घेणार आहोत। 4 गायी, 2 वासरे, ठिबकचे साहित्य, ते पाईपलाईनचे पाईप PVC शर्ट, काही खाद्य, जनावरांचं खाद्य, चक उद्ध्वस्त झालं बघा। इकण झुपण चक काहीच राहील नाही। ठिबक होतं। हे जे आग लागलेली आहे आखाड्याला, हे कशामुळे लागलेली आहे तुमची? हे मी 6:30 ते 6:45 दरम्यान गावाकडे गेलो आणि गावाकडे जाते वेळेस थोडं गावाला भिडताच पाऊस सुरू झाला आणि कडकड आवाज विजेचा आला। त्या विजेमुळे आग लागून तुमच्या याला नुकसान झाले। नमस्कार। काल आमच्या गावामध्ये दुःखद घटना घडली। काल रात्री 7 ते 8च्या सुमारामध्ये वीज पडून आमच्यातले शेतकरी किशन भुजंगराव व्यवहारे यांचा आखाडा जळून खाक झाला। त्यामध्ये 6 गायी व शेतीचे अवजारे, पिशव्या, ठिबक पूर्ण संच जळून अंदाजे 7-8 लाख रुपये शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे। तरी शासनाने होईल तेवढी जास्तीत जास्त मदत करून त्या शेतकऱ्याला उभारण्याचा प्रयत्न करावा। असे एकूण 6 जनावरं जागीच झाले आणि त्या आखाड्यामध्ये त्या खूपसं असं साहित्य माझं शेतीचा ठिबकचे पाईप आणि पाईपलाईनचे पाईप जे खूप होते आणि खाण्यापिण्याचं सुद्धा समजा काही जे होतं ते सामान ते सर्व जळून खाक झालेलं आहे। तरी शासनाने जास्तीत जास्त आमचा ह्या दुर्बल शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त विचार करावा। प्रतिनिधी अमोल टेकले, NTV न्यूज मराठी, मुदखेड, नांदेड।